तर हा माणूस म्हणायला लागला डायरेक्ट की मी यूएसून आलेलो आहे. तर जय श्रीराम भावांनो, तर कसं आहेत तुम्ही? तर आज आम्ही चाललो होतो आकाश भाऊच्या गॅरेजवर. तर जाता जाता आपल्याला आपली शाळा दिसली, तर शाळा बघून डायरेक्ट गेलो गॅरेजकडे. तर गॅरेजकडे जाऊन आपण बघितले की आकाश भाऊ काय गाडीचं इंजिन काम करत होतं. शुभ तर काय डायरेक्ट आयफोन धावायला लागला. तर तेवढे ते चौकामध्ये आलेलो होतो. तर चौकामध्ये आपल्याला 3 मित्र भेटले, तर त्यांना भेटून वगैरे केलं आणि वापस आलो. गॅरेजवर येऊन बघितलं तर आकाश भाऊ काय डायरेक्ट इंजिन खोलत होतं. तर इंजिन खोलायला चालू केलेलं होतं त्यांनी. तर इंजिन वगैरे खोलून डायरेक्ट काढलं बाहेर आणि बाहेर काढून डायरेक्ट चालू केलं त्याला खोलायला. तर इंजिनचा डायरेक्ट पहिला पार्ट खोलून इंजिन वगैरे खोलून सगळं डायरेक्ट चालू केलेलं होतं सगळं काम. तर गाडीचे पार्ट एका कोपऱ्यात सगळे ठेवलेले होते. तर आकाश भाऊ म्हणलं गाडीचे काम तर होत राहते, अगोदर चहा पिऊन घेऊ. तर जेवढे पार्ट होते गाडीचे सगळे एका जागेवर ठेवलेले होते. तर आतून गाडीचे इंजिन बघतच होतो तेवढ्यात तर पावसाचं वातावरण दिसलं. तर म्हणलं आता तर काय गाडीमध्येच लावावं लागेल. तर मध्ये नेली गाडी. तर जबर भाच्या गोडाऊन मध्ये आपली गाडी लावून आलो बाहेर. तर गॅरेजच्या बाहेर जेवढं पण सामान होतं ते सगळं आतमध्ये नेऊन ठेवलं. सामान आतमध्ये ठेवलंच होतं तेवढं तर पाऊस चालू झाला. तर पाऊस उघडल्याबरोबर डायरेक्ट शटरवर करून बाहेर आलो. तर आता जाऊन आपण विचारणार आहोत जबर भायला तर किती कोंबडे कापलेले होते. 99 झाले, आता ही 100 चालू आहे. खोट बोलायचं नाही, कॉपी तर करायचीच नाही. कसं जॅन चिकन सेंटर बोलते. तर हा माणूस म्हणायला लागले मी यूएसून आलोय. अशाच ब्लॉग साठी फॉलो नक्की करून घ्या. भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय.